जिल्हाधिकारी नांदेड माननीय श्री अभिजित राऊत साहेब यांनी दिली आर्या नैसर्गिक शेतीला भेट। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आर्या नैसर्गिक शेती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कृषी विषयक योजनेचा शुभारंभ व पीक पाहणी कार्यक्रम माननीय श्री विश्वनाथराव गोविंदराव होळगे, दापशेड तालुका लोहा, जिल्हा नांदेड यांच्या आर्या नैसर्गिक शेतीमध्ये पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी राऊत साहेब यांनी रात्री उशिरापर्यंत आर्या नैसर्गिक शेतीमध्ये रमले। जिल्हाधिकारी साहेब यांच्या आर्या नैसर्गिक शेतीमध्ये आगमन झाल्यानंतर सुरुवातीला त्यांचं विश्वनाथ गोविंदराव होळगे यांच्या कुटुंबातर्फे साहेबांचं औक्षण करण्यात आलं। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आर्या नैसर्गिक शेतीच्या सर्व पिकांची पाहणी केली। नंतर जीवामृत, घनामृत, दशपर्णी अर्क, विविध प्रकारचे टॉनिक कसे बनवतात इत्यादींची पाहणी केली। सर्व आलेले पाहुणे चिंचेच्या झाडाखाली स्थानापन्न झाले। आर्या नैसर्गिक शेतीच्या कुटुंबाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर आर्या नैसर्गिक शेतकरी गट दापशेड यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक करताना विश्वनाथ होळगे यांनी आर्या नैसर्गिक शेतीमधील गेल्या 10 वर्षापासूनचे अनुभव थोडक्यात व्यक्त केले। जिल्हाधिकारी साहेब यांनी सखोल असं मार्गदर्शन यावेळी उपस्थित सर्वांनाच केलंय। विश्वनाथराव होळगे यांच्या शेतीला अनेक दिवस झाले भेट देण्याची माझी इच्छा होती, आज तो योग आला अशा भावना यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी व्यक्त केल्या। आर्या नैसर्गिक शेतीचे कार्य जिल्हा, राज्य तथा देश पातळीवर गेले आहे। नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्न सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे व अशा शेतीच्या माध्यमातून हे साध्य होताना दिसत आहे। विश्वनाथ होळगे यांच्या कार्याबद्दल खूप ऐकलं आहे। मी इतर शेतकऱ्यांना प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी यांचं उदाहरण देत असतो। विश्वनाथ होळगे यांच्या पाठीशी सदैव प्रशासन राहील। मला या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला असे मत माननीय श्री अभिजित राऊत साहेब, जिल्हाधिकारी नांदेड यांनी व्यक्त केले।